उन्हाळा इतकाही वाईट नसतो बरं का, जितका आपण समजतो. उन्हाळा म्हटलं की ह्या ज्या गोष्टी असतात ना, इतक्या चवीला अप्रतिम लागतात ना, त्या आपण मन केल्याशिवाय राहतच नाही आहे. आणि आपण एकदा ना एकदा ही कैरीचं लोणचं नक्कीच केलं पाहिजे. आणि हे तोंडी लावण्यासाठी किंवा ना दुपारच्या जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी खूप म्हणजे खूप छान असं होतं. तर चला आपण तयार करूया आता कैरीचं छान असं लोणचं. त्यासाठी एक मस्त असा सिक्रेट मसाला आहे, तो सुद्धा आपण ते वापरणार आहोत. आणि इतकं छान चवीला होतं की 10-15 दिवस तुम्ही आहे ना हे आरामात ठेवून खाऊ शकता. आणि जास्त दिवससुद्धा राहिलं, पण हे जास्त दिवस राहतच नाही. इतकं चवीला अप्रतिम होतं की आपलं बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं. आणि पटकन असं हे तयार होणार आहे. कुठेही वेळ वगैरे जास्तीचा लागणार नाही आहे. फक्त आपल्याला एक सिक्रेट मसाला घालायचा आहे. आता बघा, इथे कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आजकाल बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तुम्हाला कशाही अवेलेबल मिळतात. मार्केटमध्ये गेला तर तुम्ही हे होतं. तर आता तुम्ही एक ग्राइंडेड बघू शकता, तुम्ही याला किसनेसुद्धा बोलू शकता. आता हे आपल्याला ना असे आंब्याचे असंच काढून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मधून सगळं व्यवस्थित. या ज्या कैऱ्या असतात ना त्या देशी नाही आहेत, त्याच्यामुळे ह्याला कुई आतपर्यंत ह्याला कुई लवकर तयार होत नाही आहे. आणि या पटकन अशा मस्त काढल्या जातात आणि चवीला अप्रतिम लागतात. जर तुम्ही कच्चा जरी आंबा हा असाच खायला घेतला ना तरी सुद्धा हे आंबट असं लागत नाही आहे. ज्या आपल्या गावाकडच्या देशी कैऱ्या असतात ना त्या आंबट असतात थोड्याशा, पण ह्या ज्या कैऱ्या असतात ना ते अगदी आपलं नारळाचं खोबरं खाल्ल्यासारखं लागतात. ज्या बघा अशा बारीक बारीक स्लाइसमध्ये पातळ कट करून घ्यायचा. ह्या अशा करून घेतलेल्या ते जेणेकरून ह्याच्या टोकांना असं राहिलेलं पाहिजे. आणि मधून असं छान असं, आणि किती बारीक बारीक स्लाइस किंवा तुम्ही थोडेसे मोठेसुद्धा करू शकता, जसं तुम्हाला हवं आहे ना त्या पद्धतीने. सर्व आंब्यानं असं हे करून घेतलेलं आहे. कोणी ह्याचं ना किसून चटणी बनवून घेतं, ते सुद्धा खूप छान लागते. पण असं केल्याने काय होतं, जास्त दिवस टिकतं आणि चवीला अप्रतिम लागतं. आता इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. इथे लसूण खूप महत्त्वाचा आहे. लसूणाने ना एक वेगळी अशी चव येते. लसणाचा फ्लेवर एकदम मस्त छान, आणि लसणाने ह्याला चव येते. त्याला आपण ग्राइंडेड करून घेणार आहोत, पूर्ण बारीक करून घेणार नाही आहोत. फक्त थोडंसं असं आपल्याला चॉपर केल्यासारखं करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्ये मिरचीसुद्धा घातलेली आहे अद्रक दाखवल्याप्रमाणे. आणि हे आपल्याला इथे मस्त छान असं चॉप करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं कसं एक पूर्ण असं पूर्ण बारीक नाही केलेलं, किंवा तुम्ही एक ह्याचं ठेचूनसुद्धा घेऊ शकता लसूण छान असं. आता आपण एक मसाला तयार करून घेऊया. हाच आहे तो सिक्रेट मसाला. 1 चमचा मेथी, सौंफ आणि आपल्याला जिरे घालायचे आहेत. आणि मस्त छान असे थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि मस्त असं आपल्याला ह्याचं पावडर बनवून घ्यायचे. आता इथे सरसोच्या तेलाचा वापर केला आहे. तुम्ही कुठल्याही तेलाचा तुमच्या घरी वापर जो करता त्याचा वापर करू शकता. छान असं तेल गरम करायला ठेवायचं. आणि इकडे ना हे जे आपण घेतलं होतं थंड होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची. भाजल्यामुळे याची पावडर लगेच होते आणि सुगंधही छान आणि मस्त होतो. इतकी छान अशी मस्त पावडर केली. त्याच्यामध्ये जे आपले मसाले असतात ना ते थोडेसे घालूया. हळद, मीठ, लाल तिखट घालायचं, हिंग थोडंसं घालायचं. नाही घातलं तरी हरकत नाही आहे. आता इथे तुम्हाला ओवा घालायचा नसेल तर तुम्ही घालू नाही शकत किंवा नको घालू, पण छान चव येण्यासाठी घालून द्यायचं. मोहरी घालायची, बारीक मेथी घालायची. आणि ह्याचीसुद्धा आपल्याला मस्त अशी पावडर बनवून घ्यायची. याने ना या लोणच्याला इतकी छान चव येते. ह्या कैरीच्या लोणच्याला ना खूप म्हणजे खूप छान चव येते. बघू शकता तुम्ही असं. आणि दाणेदार वाटल्यामुळे ना ते छान लागतं लोणच्यामध्ये. तुम्ही वर्षभर टिकवण्यासाठी सुद्धा बनवत असाल तर हा मसाला तुम्ही यूज करू शकता आणि बनवू शकता. तिकडे आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे आपण लसूण आणि मिरचीचं चॉपर करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ह्याला आहे ना 4 ते 5 मिनटं व्यवस्थित ह्याला भाजवून घ्यायचं आपल्याला. जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं ना त्या पद्धतीमध्ये भाजायचं. त्यानंतर आपल्याला इथे जो आपण मसाला केला होता तोच आपला हा मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये हा पटकन असा तयार होणारी रेसिपी आहे. आणि आता सध्या जर म्हणाल तर तुम्ही सगळीकडे बघाल तिकडे हीच रेसिपी व्हायरल होते. तर तुम्हाला ही रेसिपी कुठून बघताय ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही.
त्यानंतर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कैरी घालून घ्यायची, जी आपण चिरून घेतली होती, कट करून घेतली होती. करीमध्ये सगळं असं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्याने. छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा एका असे पातळ चिरल्यामुळे ना प्रत्येक एका ह्याला मसाला लागलेला आहे आणि अगदी छानपर्यंत लागलेला आहे. हे तुम्ही काचाच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवून अगदी मस्त छान जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी यूज करू शकता, वापरू शकता. तर ही कशी वाटली पूर्ण कैरीची लोणच्याची रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशीच जर एखादी कैरीची रेसिपी आवडली तर लगेच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअरसुद्धा करा. आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय.